Right, thanks. So what we're going to be, not me personally, but Dr. Charles is going to be looking at in this lesson, the introduction beginning to the Genesis, Exodus, Leviticus, Numbers, and Deuteronomy. तर मोशेची पहिली 5 पुस्तकं म्हणजे ग्रंथपंचक, उत्पत्तीपासून अनुवादापर्यंत. उत्पत्तीचं पुस्तक, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद या 5 पुस्तकांना मराठीमध्ये ग्रंथपंचक किंवा मोशेचं ग्रंथपंचक, मोशेनं लिहिलेली ही 5 पुस्तकं याचा आपण अभ्यास करणार आहोत. आमेन. So as you're going to see from Dr. Charles in this class, that Genesis, that means the book of beginnings, is the seed plot for the whole Bible. आणि या ग्रंथपंचकाचा, मोशेनं लिहिलेल्या 5 पुस्तकांचा अभ्यास करताना जे पहिलं पुस्तक आहे उत्पत्तीचं, हे पहिलं पुस्तक म्हणजे संपूर्ण बायबलच्या 66 पुस्तकांचा पाया किंवा मूलभूत गोष्टी असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. कारण पवित्र शास्त्रात अध्यापन केलेल्या किंवा सांगितलेल्या, लिहिलेल्या सर्व विषयांचा किंवा गोष्टींचा उगम किंवा त्याची उत्पत्ती किंवा त्याची सुरुवात आम्हाला उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये किंवा उत्पत्तीच्या पुस्तकामधूनच मिळते. आमेन. So in the Genesis, you are going to see prophetically and types about Jesus. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्हाला प्रभू येशू संबंधी देखील बरीच माहिती मिळते. प्रत्यक्ष प्रभू येशूच्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये नसला तरी प्रभू येशूच्या संबंधातले अनेक टाइप्स किंवा उपमा, अलंकार किंवा त्याच्या कार्याशी जुळणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा, अनेक प्रसंग, अशा अनेक गोष्टी आम्हाला उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये वाचावयास मिळतात. आमेन. Amen. I am now going to hand over to Dr. Charles, and he will share with you all much more fully about the great book of Genesis, the beginnings of the Bible. आणि पवित्र Thank you, शास्त्रात Dr. Paul. सुरुवातीचं पुस्तक या उत्पत्तीचा आपण अभ्यास आता सुरू करणार आहोत. डॉक्टर चार्ल्स आपल्याला हे उत्पत्तीचं पुस्तक आणि ग्रंथपंचक शिकवणार आहेत. आमेन. We heard such a wonderful introduction of the book. आणि आपण थोडक्यामध्ये या पुस्तकाची प्रस्तावना पाहिली ग्रंथपंचकाच्या. Now, as we heard that Pentateuch has five books of the Bible, first 5 books of the Bible. आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे मोशेचं ग्रंथपंचक, जुन्या करारातील पहिली 5 पुस्तकं, त्याला इंग्रजीमध्ये पेंटेटॉच किंवा मराठीमध्ये मोशेचं ग्रंथपंचक असं नाव दिलेलं So आहे. here we Amen. have a book of Genesis, Exodus, Leviticus, Numbers, Deuteronomy. आणि या ग्रंथपंचकामध्ये आपल्याला माहितीच आहे की उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद अशा 5 पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आमेन. So today we are going to focus on the Genesis. आज आपण पहिला जो पुस्तक आहे उत्पत्तीचं, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. Let me give you a brief introduction on each book. आणि या प्रत्येक पुस्तकाची थोडक्यामध्ये रूपरेषा मी आपल्याला सांगू इच्छितो. First of all, we see Genesis, the book of beginning. आणि उत्पत्तीचं हे पुस्तक म्हणजे सर्व गोष्टींची
सुरुवात असलेलं असं पुस्तक आहे. and is the beginning of creation and beginning of sin. आणि यामध्ये मुख्यत्वे करून निर्मितीची सुरुवात आणि पापाची सुरुवात जगामध्ये कशा प्रकारे झाली हे आम्हाला वाचावयास मिळतं. Beginning of a family. तसंच विवाह आणि कुटुंब याची सुरुवात कशी झाली हे देखील आम्हाला वाचावयास मिळतं. And that family got used to be the light for the world. आणि देवाची इच्छा होती की या कुटुंबाचा उपयोग जगाचा प्रकाश अशा पद्धतीनं केला जावा. And then they were in a country and living in slavery. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की हे लोक देवाचे आज्ञाभंग केल्यामुळे नंतर गुलामगिरीमध्ये गेले. And that God released them from that slavery, and that slavery coming out of something, we call it Exodus. आता बंधनातून किंवा गुलामगिरीतून बाहेर त्यालाच एक्झोडस म्हणजे निर्गम म्हणजे प्रयाण किंवा प्रवास किंवा बाहेर पडणं असं नाव आहे. जे दुसरं पुस्तक आहे निर्गम म्हणजे काय? गुलामगिरीतून बाहेर पडणं, गुलामगिरीतून मुक्त होणं, गुलामगिरीतून बाहेर निघणं असा त्याचा अर्थ आहे. आमेन. And then when God brought them out, he brought them out for a purpose. देवानं त्यांना मिसर देशातून फारोच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं, पण एका विशिष्ट हेतूनं. त्यांच्याविषयी देवाची एक विशिष्ट योजना होती, देवाचा एक हेतू होता. आमेन. And then gave them instruction how to worship. त्यानंतर देवानं या सर्व 25-30 लाख इस्रायल लोकांना त्याची आराधना कशा प्रकारे करण्यात यावी याच्या अनेक सूचना दिल्या. And then they were in the wilderness. Yeah. And God was teaching them. आणि मिसर देशामधून फारोच्या गुलामगिरीतून मोशेच्या द्वारा ज्यावेळेला इस्रायल लोकांची सुटका झाली त्यावेळेला तांबड्या समुद्रातून ते रानातून गेले आणि रानात असताना जवळजवळ 40 वर्ष देवानं त्यांना अनेक प्रकारच्या सूचना देऊन त्यांचं मार्गदर्शन केलं, तसंच त्यांचं पालन पोषण देखील केलं. आमेन. And God was providing for them in that wilderness. आणि त्या अरण्यामध्ये 40 वर्ष कुठल्याही प्रकारची कसलीही सोय नसताना अत्यंत कडक उन्हाळ्यामध्ये आणि रात्रीच्या वेळे बर्फाळ थंडीमध्ये देवानं या सर्व 25-30 लाख लोकांचं त्यांच्या जनावरांचं संरक्षण केलं आणि त्यांना सर्व प्रकारचा पुरवठा केला असं आम्ही नंतरच्या पुस्तकामध्ये वाचतो. आमेन. And he was taking them to the promised land. आणि देवाची योजना होती त्याप्रमाणे लोक त्यांना गुलामगिरीतून मुक्त करून आता देवानं त्यांच्यासाठी निवडलेल्या वचनदत्त देशामध्ये म्हणजे कनान देशामध्ये घेऊन जाणार होता. आमेन. And then we see the book of Deuteronomy, second law. God gave them law to reinforce the law he had already given. आणि आपण पाहतो निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये 10 आज्ञा आणि पुढे अनेक नियम देवाने इस्रायल लोकांना दिले आणि अनुवादाच्या ग्रंथामध्ये पुन्हा हे आता वचनदत्त देशामध्ये पोहोचल्यानंतर हेच नियम देवानं पुन्हा त्यांना सांगितले की त्यांच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, सामाजिक अवस्थेमध्ये त्यांनी कोणते कोणते नियम पाळायचे, कशा पद्धतीनं वागायचं आहे कुटुंबामध्ये, समाजामध्ये हे देवानं पाळण्यासाठी त्यांना नियम घालून दिले. आमेन. So in a nutshell we can say God created men to have fellowship.
आणि थोडक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, देवानं मनुष्याला सहभागितेसाठी निर्माण केलं, But then they sin against God and it brought slavery. आणि मग मानवानं पाप केल्यामुळं मानव गुलामगिरीमध्ये गेला. And then God set them free from that slavery, gave them freedom from slavery. देवानं तरी देखील त्यांच्यावर कृपा केली, त्यांना गुलामगिरीतून मुक्त केलं, त्यांना स्वतःचा असा देश दिला, त्यांना And then नियम दिले. once they got freedom from that slavery, God gave them laws to worship. आणि गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर, स्वतंत्र झाल्यानंतर देवानं त्याची आराधना त्याच्या लोकांनी कशा पद्धतीनं करावयाची यासाठी वेगवेगळे नियम त्यांना घालून दिले. वेगवेगळी अर्पण त्यामध्ये आम्ही वाचतो. आमेन. And then God was testing them, checking how much they trust him. आणि मग देव या सर्व गोष्टीमधून हे तपासून पाहत होता, की या इस्रायल लोकांचा जे गुलामगिरीतून होते, देवानं त्यांना फारोच्या गुलामगिरीतून, मिस्रातून मुक्त करून, तांबड्या समुद्रातून, नंतर रानातून त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये, कनान देशामध्ये, दूध मध वाहणाऱ्या देशामध्ये आणलं. आता हे लोक देवावर किती विश्वास ठेवतात, हे देवाला जणू काय तपासून बघायचं होतं. आमेन. And then we see they rebel against God, but God didn't forsake them because that's what he has said. I will never leave you, never forsake you. आणि या इस्रायल लोकांनी देवानं त्यांच्यावर जे इतके अनंत उपकार केले होते, ते बऱ्याच वेळेला ते विसरत असत, ते मूर्तीपूजा करत असत, देवाच्या आज्ञा मोडत असत आणि देव त्यांना शिक्षा करत असे, पण देवानं कधीही त्यांना सोडलं नाही. कारण देवानं जणू काय त्यांच्याबरोबर करार केला होता. देवानं त्यांना सांगितलं होतं, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. आमेन. So now we are going to go back to the book of Genesis. आता या पहिल्या पुस्तकाकडे, उत्पत्तीच्या ग्रंथाकडे आपण वळूया. Now here we see the very first verse start with in the beginning. आता उत्पत्तीच्या ग्रंथाची सुरुवात कशी होते? पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन, प्रारंभी देवाने. So it means there was a beginning. त्यातून आम्हाला काय समजतं? की एक सुरुवात होती. Even the scientists believe that this universe has a beginning. आणि जगातले जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं देखील असं म्हणणं आहे, की या जगाला किंवा या विश्वाला एक सुरुवात आहे. आमेन. In the beginning, God created. प्रारंभी देवाने निर्माण केले. So there is God, there is a deity. आणि यातून आम्हाला काय कळतं? की प्रारंभी देव होता, एक दैवी व्यक्ती होता. And then he created. Created mean doing something, bringing something out of nothing, ex nihilo. या आणि निर्माण केले देवानं म्हणजे काय? एक्स नहिलो, याचा अर्थ की काहीही नसताना जणू काय शून्यातून अनेक गोष्टी देवानं निर्माण केल्या, असं उत्पत्तीमध्ये आम्ही वाचतो. आमेन. So in the beginning, God created heaven and earth. आणि प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. Okay, so here we see the time, matter, and space. या ठिकाणी आम्ही काय बघतो? 3 गोष्टी. एक म्हणजे टाइम म्हणजे वेळ, मॅटर म्हणजे मूलद्रव्य आणि स्पेस. स्पेस म्हणजे अवकाश. So तीन these गोष्टी आम्ही three things we are live
in the world with these three things. There is Ah. time, there is matter, and there is space. हा आणि मग या 3 गोष्टींमध्येच आम्ही या जगामध्ये राहत आलेलो आहोत किंवा वस्ती करत आहोत. त्या कोणत्या गोष्टी? एक वेळ, एक मॅटर म्हणजे मूलद्रव्य ज्यापासून सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत त्या बनलेल्या आहेत, आणि तिसरं म्हणजे स्पेस किंवा अवकाश. And then God created sea, animals, आणि मग देवानं या पृथ्वीवरील समुद्र, समुद्रातले प्राणी, नंतर जमीन, जमिनीवरचे पाणी, जमिनीवरची झाडं, वनस्पती, आकाशातली चंद्र, सूर्य, तारे अशा सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. आमेन. and every time he created, he said, and it's good. आणि ज्या ज्या वेळेला देवानं काहीतरी निर्माण केलं, 6 दिवस देव निर्मिती करत होता, त्या प्रत्येक वेळी देव म्हणाला की निर्माण त्यानं केलेलं हे चांगलं आहे. आमेन. And then the Bible says, God created man. आणि मग आम्ही पाहतो की 6व्या दिवशी देवानं मानवाला निर्माण केलं. And then God said, it is not good that man is alone. It's not good for a man to be alone. आणि काही दिवसांनी देव म्हणाला की मनुष्य हा एकटा असावा, हे बरे नाही, त्याच्यासाठी मी एक सहकारी निर्माण करेन. Now, then God created Eve, first woman. आणि मग देवानं आदामाला हेल्पमेट, सहकारी म्हणून, मदतनीस म्हणून हवेला निर्माण केलं. Now, it was very good. आणि मग देव म्हणाला हे फार चांगलं आहे. Now, God was having fellowship with Adam and Eve. आणि देवानं आदाम हवेला स्वतःच्या प्रतिमेसारखं बनवल्यामुळं आता आदाम हवेशी देव सहभागितेमध्ये होता. Now, आमेन. that's what we find in Genesis 1 and Genesis 2. आणि याच गोष्टी आम्ही उत्पत्तीच्या 1ल्या आणि 2ऱ्या अध्यायामध्ये वाचतो. Genesis 3 talks about a tragedy that happened. आणि उत्पत्तीचा 3रा अध्याय मात्र आम्हाला एक शोकांतिका दाखवतो. And that tragedy was when they started to listen to someone else than God. आणि ही शोकांतिका पृथ्वीवर किंवा आदाम हवेच्या जीवनामध्ये कशामुळे निर्माण झाली? त्याचं कारण म्हणजे देवाचं ऐकण्याऐवजी या आदाम आणि हवेनं दुसऱ्या कुणाचं तरी म्हणणं ऐकलं. आमेन. When they started to break God's law and his commands. आणि मग त्यांनी देवाची आज्ञा मोडली, देवाचा नियम मोडला आणि देवाची आज्ञा भंग केल्यामुळं मग त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागलं. And the Bible says they rebel against God and listen to Satan. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की आदाम हवेनं देवाचं म्हणणं ऐकल्यापेक्षा, देवाची आज्ञा पाळण्यापेक्षा साप किंवा सैतानाचं म्हणणं ऐकलं. त्यांनी देवाची आज्ञा मोडली, जणू काय देवाच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं. आमेन. Right in the middle of this tragedy, God gave a wonderful promise. परंतु या सगळ्या शोकांतिकाच्या मध्ये देवानं त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक अद्भुत अभिवचन देखील त्यांना दिलं. आमेन. And that promise was that he will send Messiah. He will send a savior. आणि हे अभिवचन कोणतं होतं? उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायातल्या 15व्या वचनामध्ये
देवानं त्यांना सांगितलं की तुम्ही पाप केलेलं आहे, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आता आडभिंत निर्माण झालेली आहे, तरी देखील तुम्हाला पुन्हा माझ्याकडे आणण्यासाठी, तुमचा आणि माझा पुन्हा समेट करण्यासाठी मी काही वर्षांनी मशीहाला, तुमच्या So we learn तारणाऱ्याला here, या जगामध्ये पाठवीन. या so we learn here that even when we fail God, या God never leave us. He always find a way to bring that reconciliation and restoration. नाही. आणि यातून आम्ही काय शिकतो, की बऱ्याच वेळेला आम्ही देखील देवाची आज्ञा मोडतो, देवापासून दूर जातो. तरी देखील देव आमच्यावर दया करतो, कृपा करतो आणि आम्हाला देवाकडे परत आणण्यासाठी देव अनेक गोष्टींची योजना करतो. तो आम्हाला कधी सोडून देत नाही, आम्हाला टाकत नाही. आमेन. But of course, we know when we sin against God, there are consequences of that. पण पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला आम्ही पाप करतो, देवाची आज्ञा मोडतो, त्यावेळेला त्याचे परिणाम मात्र आम्हाला भोगावे लागतात. आमेन. And God said, no, the earth will produce thorn and thistle. You will have to work very hard. आणि मग देवानं आदाम हवेला शिक्षा दिली आणि साप किंवा सैतान याला शाप दिला आणि देव आदामाला म्हणाला, तू पाप केलेला आहेस, पण तुझ्या पापामुळे भूमी शापित झालेली आहे. ती आता आपोआप तुला फळं आणि धान्य देणार नाही. ती आता आपोआप काय देईल? तुला काटे कुसळे देईल आणि जमिनीतून तुला जर धान्य मिळवायचं असेल, तर तुला घाम गाळावा लागेल, कष्ट करावे लागतील. आमेन. And it is very interesting that Jesus took that thorn and they Yeah. put the crown of thorns Yeah. on his head when he died on the cross. आणि प्रभू येशूला ज्या वेळेला वधस्तंभी देण्यात आलं, त्यावेळेला त्याचे हाल करण्यात आले आणि त्याचा छळ करण्यात आला, त्याला शारीरिक वेदना देण्यात आल्या. त्यावेळेला आम्ही पाहतो की कोणीतरी काट्यांचा मुकुट तयार करून त्याच्या डोक्यावर ठोकण्यात आला, की हा पहा यहुद्यांचा राजा म्हणून त्याची थट्टा करण्यात आली. आणि ज्या भूमीच्या शापामुळे काटे कुसरे आले होते, जणू काय हा काट्यांचा शाप प्रभू येशूनं वधस्तंभावर आपल्या मस्तकी घेतला, मानव जातीला पापापासून आणि शापापासून मुक्त करण्यासाठी. आमेन. And now we see that because of sin, they have to leave this wonderful garden called Eden. आणि आम्ही पाहतो पुढं आदाम हवेनं पाप केल्यामुळे देवानं त्यांच्यासाठी जी एदेन बाग तयार केली होती, ज्यामध्ये हजारो लाखो झाडं होते, आपोआप ती फळं देत होती आणि त्याची निगराणी करण्याचं काम त्यांच्यावर होतं. पण देवानं आता त्या बागेतून त्यांना हाकलून बाहेर काढलं. आमेन. And now we see here as the time goes, things progress, we see that Adam and Eve started to have children. या आणि मग आम्ही पाहतो की आता बागेतून बाहेर काढल्यानंतर त्यांनी मग कष्ट करायला सुरुवात केली, घाम गाळायला सुरुवात केली, जमिनीमध्ये अन्नधान्य पिकवायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांना लेकरं झाली, त्यांचं कुटुंब वाढत गेलं. आमेन. And now when we come to chapter 4, there is first murder in the history of humanity. आणि मानव जातीच्या इतिहासामध्ये आम्ही पाहतो की उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायामध्ये पहिला खून करण्यात आला. Out of jealousy, out of bitterness, this happened. आणि हे कशामुळे झालं? एका भावानंच आपल्या सख्या भावाचा खून का केला? अंतःकरणामध्ये, मनामध्ये कडूपणा होता किंवा त्याच्यामध्ये द्वेष किंवा असूया होती म्हणून. Now here we see Cain brought the offering from the
produce of the earth. आणि आम्ही पाहतो की आदाम हवेचे हे 2 पुत्र काईन आणि हाबेल, आणि देवाला अर्पण करण्यासाठी काईनाने आपल्या शेतामधून काही भाजीपाला किंवा फळं वगैरे देवाला अर्पण करण्यासाठी आणली. While Abel brought a lamb. आणि हाबेल हा मेंढपाळ होता, त्यामुळे त्यानं चांगलं पोसलेलं पुष्ट असं एक कोकरू देवाला अर्पण करण्यासाठी आणलं. So here we see the blood sacrifice. आणि हाबेलाच्या अर्पणामध्ये आम्ही पाहतो त्यानं अर्पण करायला काय आणलं? कोकरू आणलं. म्हणजे जणू काय हाबेलानं रक्ताचं अर्पण परमेश्वराला केलं. आमेन. Now we see here the Abel was bringing the right sacrifice that he had seen what God did in the garden. हा. आता एदेन बागेमध्ये देवानं जे काही केलं होतं, आदाम हव्वेनं पाप केल्यानंतर त्यांना कपडे घालण्यासाठी ते कदाचित हाबेलाला माहिती होतं. म्हणून हाबेलानं देवाला अर्पण करण्यासाठी योग्य अर्पण आणलं, कोकरू आणलं, म्हणजे रक्ताचं अर्पण आणलं. आमेन. Because in the garden, when they sin against God, they found themselves naked, uncovered. The glory of God was gone. आणि ज्या वेळेला आदाम हवेनं पाप केलं आणि देव ज्या वेळेला त्यांना भेटायला आला, त्यावेळेला ते झाडामागे लपून बसले आणि देवाने त्यांना म्हटले, तुम्ही का लपून बसला? आदाम हवा म्हणाले की आम्ही नग्न आहोत हे आम्हाला कळालं, आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही लपून बसलो. ज्या वेळेला आदाम हवेनं पाप केलं त्यावेळेला त्यांची जी गौरवाची वस्त्र होती पाप करण्याआधीची, ती त्यांच्यापासून निघून गेली आणि मग त्यांना कळालं की आपण नग्न आहोत. आणि आपली नग्नता झाकण्यासाठी त्यांनी झाडाच्या पानाची वस्त्र करून घातली. आमेन. So they started to cover themselves with leaves, but then God slaughtered an animal, and with that skin, he covered their nakedness. हा. पण देवानं पाहिलं की हे झाडाच्या पानाची वस्त्र काय बरोबर नाही. मग देवानं काय केलं? एदेन बागेमध्ये काही प्राण्यांना ठार मारलं आणि त्या प्राण्यांची रक्ताळलेली कातडी घेऊन आदाम हवेसाठी देवानं त्या रक्ताळलेल्या कातड्यांनी त्यांना गुंडाळलं, किंवा रक्ताळलेल्या कातड्यांचे कपडे देवानं आदाम हवेच्या अंगावर घातले. आमेन. And God was teaching the blood sacrifice that there is no remission without the shedding of blood. आणि यातून देवाला काय सांगायचं होतं, जे आम्ही नव्या करारात वाचतो, की रक्ता वाचून पाप विमोचन नाही, हेच देवाला यातून सुचवायचं होतं. आमेन. But the question is, why blood? Why not something else? आणि मग आता प्रश्न पडतो की पाप जर नष्ट व्हायचा असेल, पाप जर निघून जायचा असेल, पापाचा परिणाम जर पुसून टाकायचा असेल, तर दुसरं काही का नाही? रक्तच का आवश्यक आहे? आमेन. And the question, Bible answer, because life is in the blood. When you give blood, then you give life for life. आणि मग लेवियाच्या 13व्या अध्यायामध्ये त्या संबंधी आम्ही वाचतो. तिथं काय लिहिलेलं आहे की मनुष्याचं किंवा प्राण्याचं जीवन रक्तामध्ये आहे. ज्या वेळेला आम्ही रक्त पाहतो त्यावेळेला आम्ही जीवन पाहतो. एका प्राण्याचं रक्त जर बाजूला ठेवलेलं असेल तर आम्हाला माहित आहे या प्राण्याचं रक्त बाजूला आहे, याचा अर्थ त्याचं जीवन संपलेलं आहे, तो प्राणी मेलेला आहे. रक्त म्हणजे जीवन, हे आम्ही पाहतो. आमेन. Now here we find that Abel was doing the right thing. He was doing according to the plan of God. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की हाबेलानं कोकरू आणलं परमेश्वराला अर्पण करण्यासाठी. त्यानं योग्य निवड केली अर्पणाची. त्याला माहित होतं की रक्ताशिवाय पाप विमोचन नाही. देवाकडे जर जायचं असेल तर रक्त घेऊन गेलं पाहिजे, तरच देवाकडे आम्ही जाऊ शकतो, देवाची भेट घेऊ शकतो. आमेन.
but Cain was using his own ways. What a Yeah. big deal. I just bring whatever I like, whether Yeah. it's according to आणि God's plan or not. या आणि मग काईनानं काय केलं, तो म्हणाला देवाला अर्पणच करायचं आहे ना, मला काय आवडेल ती मी आणीन, चांगला भाजीपाला आणीन, चांगली फळं आणीन. देवाची काय इच्छा आहे, देवाची काय योजना आहे याची त्याला फिकीर नव्हती. त्यानं त्याची काळजी केली नाही. आमेन. So the point here is, it's not just we bring something, but are we Yeah. bringing something according to God's plan? हा, आणि मग देवाला देताना, देवाला अर्पण आणताना आम्ही काहीतरी घेऊन येतो का देवाच्या आज्ञेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाला आनंद किंवा संतोष देणार असं काहीतरी आम्ही घेऊन येतो, हे आम्ही पाहिलं पाहिजे. आमेन. And then Abel's sacrifice offering was accepted, while Cain's offering was rejected. आणि मग पुढे आम्ही वाचतो की हाबेल आणि त्याचं अर्पण यांचा देवानं स्वीकार केला, पण काईन आणि त्याचं अर्पण यांचा देवानं स्वीकार केला नाही. त्यामुळं काईनाला राग आला. आमेन. And then that brought bitterness in Cain's heart, and he killed Yeah. his brother. आणि कायनाला त्याचं अर्पण देवानं न स्वीकारल्यामुळं, हाबेलाचं अर्पण स्वीकारल्यामुळं राग आला, त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला, आणि या रागापोटी, द्वेषापोटीच कायनानं आपल्या सख्या भावाचा, हाबेलाचा खून केला. आमेन. And then because of that, he has to face the consequences. आता कायनानं आपल्या भावाचा खून केला, पाप केलं, पण त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. And that generation of Cain became ungodly. More and more, they started to drift away from God, started to rebel against God over and over. त्याचा परिणाम काय झाला? काईन, आणि फक्त काईन एकटाच नाही, त्याचे पुढची वंशावळ, त्याची लेकरं, लेकरांच्या लेकरं, लेकरांची लेकरं, अशी पुढचे सगळी वंशावळ हळूहळू देवापासून दूर दूर गेली. आणि The Bible says the blood of Abel मधील still इतर गोष्टींची, speaks. मूर्तींची आणि त्यांची वंशावळ पापामुळे देवापासून दूर गेली. आमेन. Yeah. The Bible says in the book of Hebrews, chapter 11, या that the blood of Abel still speaks. हा, आणि इब्रिकराच्या 11व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की हाबेलाचं रक्त देवाकडं ओरडत गेलं, न्याय न्याय मिळावा म्हणून, आणि आजही ते बोलत आहे, असं त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आमेन. Even though he died many years ago, still his death Yeah. speaks something so beautiful. आणि पहा, हाबेल या जगामध्ये होऊन अनेक हजारो वर्ष होऊन गेली, तरी देखील त्याचं रक्त अजून देखील बोलतं. म्हणजे त्याचं रक्त जणू काही जिवंत आहे, हे आम्हाला वचनातून कळतं. हे किती अद्भुत आहे, नाही का? And then we see a great flood, Noah's flood. आणि नंतर उत्पत्तीच्या 5व्या 6व्या अध्यायामध्ये आम्ही मोठा जलप्रलय, नोहाच्या काळामधील जलप्रलय या संबंधी वाचतो. And then we see a big boat that God told Noah to build. आणि नोहाला देवानं सांगितल्याप्रमाणे नोहानं एक भलं मोठं लाकडाचं तारू तयार केलं, बांधलं, त्या संबंधी आम्ही वाचतो. And then God was teaching them, once you are in that boat, you are protected from the wrath of God. आणि मग देवानं जणू काय त्यांना सांगितलं होतं, तुम्ही जो कोणी बोटीमध्ये असेल, देव
देवाच्या क्रोधापासून, जलप्रलयापासून त्याचं रक्षण करेल. आमेन. And that's the same thing it speak about when we are in Christ, we are saved from the wrath of God. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत आम्ही देखील तेच पाहतो. जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर ज्यांचा विश्वास आहे, तेच देवाच्या क्रोधापासून, म्हणजे पापाच्या परिणामापासून, नरकापासून, मरणापासून वाचणार आहेत. आमेन. And then we see in chapter 10, they started to build a big tower. It's called Tower of Babel. आणि पुढे 10-11 अध्यायामध्ये उत्पत्तीच्या आम्ही पाहतो की लोकांनी देवाची आज्ञा मोडणं चालू ठेवलं आणि देवाच्या विरोधात त्यांनी स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी एक मोठा बुरुज बांधण्याचं ठरवलं. त्याला बाबेलचा बुरुज म्हणतात, की तो इतका उंच बांधायचा की तो स्वर्गापर्यंत जाऊन टेकला पाहिजे, असं त्यांची योजना होती. And that was their desire to come out of the lordship of God, from the the trust they had to come out of that and start to have trust on themselves. आणि त्यातून त्यांना काय दाखवायचं होतं की देवावर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांचा स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतःच्या कार्यावर आणि स्वतःच्या गोष्टींवर विश्वास होता. त्यांना दाखवायचं होतं की आम्ही स्वतंत्र आहोत, बुद्धिमान आहोत, आम्ही काही करू शकतो, आम्ही बांधकाम करू शकतो, आम्ही एवढा मोठा बुरुज बांधू शकतो की देव कुठे राहतो स्वर्गात तिथपर्यंत पोहोचणारा बुरुज आम्ही बांधू शकतो. आमेन. So then there was confusion. Babel, they couldn't understand each other, and that's what we call it, Tower of Babel. आणि मग त्यावेळेला त्या काळापर्यंत सर्व पृथ्वीवरील लोकांची एकच भाषा होती, म्हणजे सगळे काय बोलत ते एकमेकांना समजत होतं. पण बाबेलचा बुरुज बांधताना देवाने काय केलं, वेगवेगळ्या भाषांची निर्मिती त्यामुळे केली. आणि म्हणून कोण काय बोलतं दुसऱ्याला कळेना, आणि ते बाबेल 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 असं करायला लागले. आणि मग ते बुरुजाचं काम बंद पडलं. आणि तेव्हापासून अनेक भाषांचा या जगामध्ये उदय झालेला आम्ही पाहतो. आमेन. So here we see the first attempt of human beings focus on man and not on God. Here we see the philosophy of humanism. आता मानवांचा पहिला प्रयत्न आम्ही पाहतो की देवावर अवलंबून न राहता स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहणं, हे बाबेलच्या बुरुजाच्या निर्मितीमध्ये आम्हाला दिसून येतो. आणि तिथून मानव हा देवाच्या विरुद्ध वागण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता, जो आज तागायत सुरू आहे की देवाची आम्हाला गरज नाही, आम्ही बुद्धिमान आहोत, ज्ञानी आहोत, या जगामध्ये काय करायचं काय नाही करायचं आम्हाला कळतं, आणि आम्ही या जगामध्ये चांगल्या प्रकारे वागू शकतो, राहू शकतो. आमेन. And since people couldn't understand each other, there was confusion. They got scattered all over. आणि मग बाबेलचा बुरुज बांधताना देवानं निरनिळ्या भाषा त्यांच्यामध्ये निर्माण केल्या. आणि एक काय बोलतोय दुसऱ्याला समजेना वेगवेगळ्या भाषेत. आणि मग एक भाषा बोलणाऱ्या लोकांचा जो गट होता तो वेगळा झाला. आणि मग हे असे निरनिळ्या भाषा बोलणारे निरनिराळे गट जगामध्ये निरनिळ्या ठिकाणी पांगले, विखुरले गेले. आणि त्यापासूनच निरनिराळे देश किंवा राष्ट्रे निर्माण झाली. आमेन. So here we see people got scattered. They started to worship creation rather than the creator. आणि आम्ही पाहतो की लोक असे वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागल्यामुळे एकत्र गटामध्ये त्यांची निर्मिती झाली. आणि मग जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते पांगले, एक भाषा बोलणारे एकत्र झाले. आणि त्यांनी देवाची आराधना करण्याऐवजी, देवाची भक्ती करण्याऐवजी निर्मिती म्हणजे देवाने निर्माण केलेल्या गोष्टींची, दगडाची, लाकडाची, मूर्तींची भक्ती आराधना करणं चालू
केलं. आमेन. So out of that idol worshipper, there was a man called Abraham. First he was Abram, then God changed Yeah. his name. He became Yeah. Abraham. He had the revelation of God. हा. आणि मग असे जे अनेक मूर्तीपूजक लोक होते, वेगवेगळ्या ठिकाणी पांगलेले, वेगवेगळ्या देशामध्ये स्थायिक झालेले, त्यामधला एक, त्याचं नाव अब्राम, देवानं त्याचं नाव बदलून अब्राहाम केलं. आणि हा अब्राम हा एक मूर्तीपूजक देशामध्ये, ऊर या देशामध्ये राहणारा व्यक्ती होता. तो मूर्तीपूजक होता, पण देवानं त्याला स्वतःचं प्रगटीकरण दिलं. देव त्याच्याशी बोलला, त्याला भेटला. आमेन. And then from his family, from his lineage, there are 4 very important names: Abraham, Isaac, Jacob, and Joseph. आणि मग अब्राहामाला देवानं निवडलं आणि अब्राहामाच्या कुटुंबातून 4 महत्वाच्या व्यक्ती आम्हाला आढळतात. जुन्या करार हा बहुतेक करून या 4 व्यक्तींच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टींभोवती फिरतो. ह्या 4 व्यक्ती कोण? अब्राहाम, इसहाक, याकोब आणि योसेफ. आमेन. Yes. And next time we will be talking more in detail and learn lesson from their life and typology in this book. आणि अब्राहम, इसाक, याकोब यांना आम्ही काय म्हणतो? कुलाधिपती, पॅट्रियार्क. म्हणजे आमचे इस्रायल लोकांचे कुलाधिपती असे ते मूळ पुरुष होते. पुढच्या आठवड्यामध्ये आपण व्यक्ती परत्वे अब्राहमाचा, इसाकाचा, याकोब आणि योसेफ यांचा अभ्यास करणार आहोत. So if you please read Genesis, the book of Genesis. आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे की उत्पत्तीचा ग्रंथ, ज्याचे 50 अध्याय आहेत, तुम्ही तो सगळं वाचून काढा. It has 50 chapters. So if you read maybe 8 chapter every day, you can finish in a week. आणि मग 7-8 जर अध्याय तुम्ही जर प्रत्येक दिवशी वाचले तर आठवड्यामध्ये ते पूर्ण होतील आणि मग तुम्हाला चांगली रूपरेषा कळेल आणि जे काय तुम्हाला शिकवण्यात येतं ते चांगल्या प्रकारे तुमच्या स्मरणात राहील. आमेन. And after Genesis, we will touch also a little bit book of Exodus. आणि मग उत्पत्तीचा अभ्यास संपल्यानंतर आपण निर्गमाच्या ग्रंथामधून थोडक्यामध्ये काही गोष्टी पाहणार आहोत. Wonderful. So God bless you. Please write the summary of this lesson. हा. आणि आज जो काय आपण अभ्यास केला, ज्या गोष्टी उत्पत्तीच्या ग्रंथामधून पाहिल्या, त्या सर्वांचा सारांश विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. हा विद्यार्थ्यांसाठी आजचा गृहपाठ आहे. And we will also send you some study question. आणि तुमच्यासाठी काय अभ्यासासाठी प्रश्न आम्ही तुम्हाला देणार आहोत. पास्टर प्रभाकर ते तुम्हाला पाठवतील, व्हॉट्सअप करतील. Lovely. God bless you. ते And तुम्हाला आशीर्वाद have देवो. a wonderful week. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत देव तुमची काळजी करो, तुम्हाला आशीर्वादित करो, तुमचं संरक्षण करो. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू Bye-bye. पास्टर. गॉड ब्लेस Thank you. God यू. bless.